नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे आपला आवडता दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस। आणि आज आम्ही जाणार आहे बाहेर एका ठिकाणी, कुठे ते नंतर तुम्हाला कळेलच। तर आता तोपर्यंत घरातली सगळी कामं पटपट आवरूया आणि मग निघायचं आहे आपल्याला। अरे यार, बाहेर व्हिडिओ बनवते तोपर्यंत दूध उतू गेलं। ज्यावेळी आपण ठरवतो की आता पटपट काम आवरायची त्यावेळी असं काहीतरी घडतं। आता हे सगळं साफसफाई करायला लागेल मला। किचन आवरून झालं, आता या ठिकाणी बनतोय आपला चहा। अगोदर चहा घ्यायचा आणि मग बाकीची कामं करायची। आता बाहेर फिरायला गेल्या होत्या, तर त्यांनी बाहेरून येताना ही सुंदर अशी फुलं आणल्यात। खूपच छान दिसतायत, ताजी ताजी पण आहेत। आणि आता करायचंय सुट्टीचं स्पेशल काम म्हणजे घराची साफसफाई। घराची साफसफाई केली, अंघोळ करून फ्रेश झाले आणि आता नाश्ता करायचा। आज नाश्त्याला आत्यानी शेवयाचा उपमा बनवलाय, या सगळ्यांनी नाश्ता करायला। ही आहे मी घराच्या बाहेर काढलेली रांगोळी। आज बऱ्याच दिवसातून रांगोळी काढायला वेळ मिळाला मला। ही आहे मी आणखी एक काढलेली रांगोळी। आजच्या दिवसाची सगळी कामं आम्ही आवरली, तयार होऊन आता आम्ही जाणार आहे एका कार्यक्रमासाठी। पुण्याला स्वारगेट मध्ये पांचाळ सोनार समाजाचा वधूवर मेळावा आहे, त्या कार्यक्रमासाठी आम्ही आता निघणार आहे। या ठिकाणी मी आवरून तयार झालेले आहे आणि आता आम्ही निघतोय कार्यक्रमाला जाण्यासाठी। रंगमंच पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम आहे, तर आम्ही त्या ठिकाणी आता पोहोचलोय। चला जाऊया आतमध्ये। मामा भेटलेलं आहे, आली की लगेच मामाकडे गेली आता। नमस्कार, मी शुभम क्षीरसागर। मी पुण्यातलाच आहे प्रॉपर आणि आत्ता IT कंपनीत कामाला आहे। माझं शिक्षण MCS झालं पुण्यामधूनच आणि सध्या 2 BHK फ्लॅट घेतला चरोलीमध्ये, तर तिथे शिफ्ट झालं। सध्या नानापेठेत राहिला होतो आधी। तर माझी अपेक्षा एवढीच आहे की सुशिक्षित असावी, शाकाहारी असेल तर उत्तमच, आणि शिक्षण तर महत्त्वाचं आहे, पण त्याबरोबर अंडरस्टँडिंग पार्टनर हवी। सो सध्या मी आता डेव्हऑप्स इंजिनियर म्हणून आहे कल्याण नगरला IT कंपनी, आणि पॅकेज आहे 17 लाख वार्षिक। कल्याणी नगर जॉब करतो, राहायला चरोलीला नानापेठ। वर्क फ्रॉम होम होतं, आता जस्ट रिसेंटली चालू झालं। लास्ट वीक पासून जातो मी, 3 days वर्किंग आहे, बाकी घरूनच आहे मग। हां, परत एकदा नाव आणि जन्मतारीख सांग। नाव शुभम श्रीकांत क्षीरसागर, जन्मतारीख 31 डिसेंबर 94। नमस्कार, माझं नाव मनोज प्रकाश महामुडी, माझी जन्मतारीख आहे 19/7/91। मी कल्याणी नगर इथे इक्विनॉक्स इंजिनिअरिंग कंपनीमध्ये ॲज अ टीम लीड म्हणून काम करतो। माझं शिक्षण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी वास्तुविशारद आहे आणि मी वास्तू कन्सल्टंट म्हणून काम करतो। माझं वार्षिक उत्पन्न आहे 11,40,000 रुपये। या ठिकाणी आम्ही सगळे बसलोय, आमचा सगळा समाज या ठिकाणी एकत्र झालेला आहे आणि कार्यक्रम छान चालू आहे। एकच टाइम पॅटर्न। हॅलो हॅलो, मी डॉक्टर सुनील चव्हाण। पहिले तर हा मेळावा सर्वांना आशीर्वाद आणि जो लग्न सोहळा आहे सगळ्यांनी आनंदाने राहावं आणि आनंदाने पुढे जगावं।
तर जगणं किती अवघड असतं ते आपल्याला माहीतच आहे. आहार विहार विचार आणि सायकोसोमॅटिक डिसीज याच्यावर मी थोडंसं बोलणार आहे. आमचं 100 बेडचं हॉस्पिटल आहे खानापूरला. आमच्या हॉस्पिटलमध्ये किडनी, लिव्हर, कॅन्सर, डायबिटीज असे क्रोनिक पेशंट्स आम्ही ठीक करतो. त्याला आयुर्वेदामध्ये बोलतो डेड फूड, म्हणजे त्याच्यामध्ये काय जानच नाही आहे. तर सकाळी उठल्या उठल्या फ्रुट्स खाल्ले तर खूप छान. फ्रुट्स मध्ये फ्रुक्टोज असतो, त्याने काय होतं आपल्या लिव्हर डिटॉक्स होतो. तर सगळे तयार आहात का फ्रुट्स खायला, की 20 ते 30 वर्ष गोळ्या खाणार? गोळ्याचे भरपूर साईड इफेक्ट्स असतात, तर गोळ्या बिलकुल खायच्या नाहीये. दुसरी गोष्ट, आता ब्रेकफास्ट खाली, त्याच्यानंतर लंच, सॅलड किती लोक खातात? किती खातात? फक्त तोंडी लावतात. हा या ना, बोला मेरे शरीर का, सगळे बोला मेरे शरीर का. जोरकास, माझ्यापेक्षा तुमचा आवाज मोठा आला पाहिजे. बोला मेरे शरीर का भगवान फाइबर है, मेरे पेट का भगवान फाइबर है. फायबर्स जे जर का तुम्ही खाल्लं तर तुमचं पहिलं पोट साफ होईल. जर का पोट साफ नसेल तर 138 रोग होतात. किती? 138 रोग. आता मी सांगितलं फ्रुट्स खावा, त्याच्यानंतर लंच. दोन्ही हात समोर करा, बोला पहिली प्लेट. आवाज येत नाही पाठीमागे. बोला पहिली प्लेट सलाड. दुसरी प्लेट भाजी भाकरी. पहिली प्लेट सलाड. दुसरी प्लेट भाजी भाकरी. पहिली प्लेट मध्ये सलाड खायचं आहे, त्याच्यामध्ये बीट, गाजर, काकडी, टमाटर जे काय तुम्हाला आवडेल ते किती खायचं आहे. तुमचं वजन 70 किलो असेल तर डिवायडेड बाय 2, 350 ग्राम तुम्हाला सॅलड खायचं आहे. फक्त तोंडी नाही लावायचं. ओके, सगळ्यांना पटतंय की नाही? दुसरी प्लेट की मी काय बोललो? भाजी भाकरी. चपाती किती लोक खातात? चपाती हात वर करा. गावाची चपाती. सावधान, जी चपाती खातील त्यांना ब्लड प्रेशर आणि शुगर 100% फ्युचर मध्ये होणारच आहे. त्याला ग्लुटीन बोलतात, कारण आपल्या गट मध्ये तो चिकटतो. चिकटल्यानंतर काय होतं? आपला लिकी गट होतो. मी BMIS केलंय 5-5.5 वर्ष न्यूट्रिशन्स मध्ये आणि डाईट मध्ये स्टडी केलेला आहे. 3 वर्षे MD केलेली आहे आणि आतापर्यंत कमीत कमी 10,000 पेक्षा जास्त पेशंट ट्रीट केलेले आहेत. तर मी तुम्हाला अनुभवानं सांगतोय, आजपासून ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये बीट, गाजर किसून जर का तुम्ही परोठा बनवला तर सर्वात बेस्ट. किती लोक तयार आहेत? हॅलो, आजपासून हात समोर करा. बोला गहूची रोटी स्वाहा. काय खायचं आहे? ज्वारी, बाजरी, भाकरी. बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. बीट, गाजर आणि भाताचं प्रमाण अतिशय कमी करा, कारण त्याच्यामध्ये 4च मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. आपल्या शरीराला 18 मायक्रोन्यूट्रिएंट्स असणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे? चला एक एक्सरसाइज करूया का सगळे? 5 मिनिटं आहेत का अजून? कार्यक्रम छान पद्धतीने चाललाय. सर्वजण जेवणासाठी बाहेर आलेले आहेत. कार्यक्रमाला जाऊन घरी आलो आणि फ्रेश झालं. कार्यक्रम खूप छान झाला. संपूर्ण महाराष्ट्रातून सोनार समाजाची लोक आली होती. भरपूर लोकांशी ओळख झाली, नवीन नवीन लोक भेटली. अशा कार्यक्रमाला जायला आम्हाला खरंच आवडतं. तिथे नवीन लोकांची आपली ओळख होते आणि आपले पाहुणे वगैरे कोण आहेत आणखी ते समजतं. कार्यक्रम अगदी मस्त होता. सर्व छान नियोजन केलं होतं. आजच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर चव्हाण म्हणून एक पाहुणे आले होते. तर त्यांनी आरोग्याविषयी सल्ला दिला. आपला आहार कसा असावा, स्वस्थ राहण्यासाठी कोणते व्यायाम करावे हे देखील सांगितलं आणि सर्वांना तो कार्यक्रम खूप आवडला. मला एक चार्ट बनवायचा आहे, त्यासाठी मी हे फळांची चित्र आणलेली आहेत. ते छोटे छोटे कट करून ठेवलेले आहेत आणि ती आता मी या पेपरवरती चिटकवणार आहे. आणि आपला ABCDचा चार्ट बनवून तयार झालेला आहे. मला 2 फळांची चित्र मिळालेली नाहीत, Q अक्षराचं आणि V अक्षराचं. ती आता नंतर आणून लावेन. तोपर्यंत बाकी सगळा चार्ट बनवून झालेला आहे. आता हा आपण भिंतीवर चिटकूया.
आपला हा चार्ट मी भिंतीवर चिटकवलेला आहे. आता तुला यातले अल्फाबेट शिकवायचे. A फॉर ॲपल, B फॉर बनाना, C फॉर चेरी. यातली काही फ्रूट्सची नावं खूपच अवघड आहेत. बघूया आता नीतू कशी कशी शिकते. हळूहळू शिकवायचे तिला. एकदा मी नीतूला सगळं म्हणून दाखवल्यात लेटर. आता ती माझ्या मागे लागली की आता आई चल आपण शिकूया. कसं? A फॉर फ्रूट्सची नावं शिकणार आहे आता नीतू. काय फ्रूट्सची नावं? बनाना, C फॉर चेरी, D फॉर ड्रॅगन फ्रूट, E फॉर एल्डरबेरी, F फॉर फिग. नीतू आता मला शू करत होती. कशी करते बघू. आता मी सारखा सारखा अभ्यास करणार आहे. हो ना. जेवण आणि घरातली कामं आवरली. आता आम्ही एक मूवी बघणार आहे सगळेजण मिळून. निखिलने कुठला तरी मूवी डाउनलोड केलाय. बघूया आता कोणता आहे तो. Bluetooth mode. मला नाही माहिती वायरचं. तुला कोणता मूवी आहे निखिल? Connected. मूवीचं नाव आहे कोर्ट स्टेट वर्सेस बॉडी. काय? सांग ना. मूवी छान आहे. या ठिकाणी आता आम्ही मूवी चालू करतोय. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये.